आणि ओंकार स्वामी. तर ऐकूया विरूपाक्ष बाबांचा पवाडा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री जगदंबे करुणी प्रहारंबे नमन तुझ आंबे नमन तुझ आंबे गप्पावर थाप तुझ्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे. महाराष्ट्र मायभूमी आमची. महाराष्ट्र मायभूमी आमची मराठी भाषेत
जर शक्ती असेल तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ साधन घेऊन या, माझ्यापेक्षा श्रेष्ठ साधन घेऊन या. हे विरूपाक्ष बाबा भिंतीमध्ये बसले होते. नमस्कार केला भिंतीला, नमस्कार केला भिंतीला, आता बोलले तर भिंतीला, आई बोलले बाबा भिंतीला. आता तूच माझी पाय आहे आणि तूच माझी इज्जत राखणारे आहे. आता समोरची व्यक्ती आणि साधू वादावर चाललेले आहेत. नमस्कार केला भिंतीला, केला भिंतीला, अशा वेळेला प्रकार काय झाला. पालवीने जड भिंतीला जड भिंतीला आले आहे, भिंतीला आले आहे, भिंतीला आले आहे. मनकरला नदीचं पाणी, मनकरला नदी भरून चाललेली होती आणि मनकरला नदी भरून चाललेली असल्यामुळे बाबांनी चमत्कार केला. इकडचं पाणी तिकडे आणि पुढचं पाणी पुढं आणि भिंत पूर्वीच्या मधून निघून ते हिंदूर साहेबांच्या भिंतीला गेलेले आहे. आणि आजही ते भिंतीचे खोड आहे तुम्हाला बघण्यासाठी. म्हणजे भाविकांनो जर कोणी बघितलं नसेल तर सकाळच्या जाऊन बघून घ्या. म्हणून पहिले नागनाथ होते कुठे पहिले दादा आवाज इथून 12 किलोमीटर अंतरावर एक नागतळा म्हणून गाव आहे. तिथे नागतळ्याला हे आधी आलेले होते आणि विरूपाक्ष बाबा त्यावेळेस थोडसे आणि काहीतरी थोडं तारीख आहे, सर्वांना माहीत आहे, आत्मिक आहे. त्या सारखी गोष्ट आहे. एक लिंग तेलाची एक बाई या ठिकाणाला देवा लावण्यासाठी त्या नागतळा या गावामध्ये जात होती. संध्याकाळच्या 6 वाजता निघायचं आणि रात्रीच्या 12ला दिवा लावून स्वतःच्या घरामध्ये यायचं. एक दिवस त्या बाईला राखण करण्यासाठी तिचा पतिदेव गेला. आपली मंडळी जाती कुठे म्हणून या नदीमध्ये लपून बसल्यानंतर सांगितलं पुढे चालली मी नागनाथाच्या सेवेकरता नागतळ या ठिकाणी चाललेला आहे. नाही नागतळ या ठिकाणी जात नाही, तू दुसरीकडे कुठेतरी जाती. त्या बाईला मागं आणलं. काय करावा 12 वर्षाच्या पैशाला फोन करायचे असल्यामुळे असणाऱ्या भक्ताला त्या बाईला धम निघाला. नागनाथाला हात उचलले आणि त्या ठिकाणी गेली. तिने पतीचं ऐकलं नाही. पण नागतळ्याच्या देवाला सांगितलं, देवा तुझी सेवा माझ्या हातून आता घडत नाही. माझी राखण करायची आहे माझे घरचे लोक. आता मी येऊ शकत नाही. अशा वेळेस नागनाथ बोलले, मी माय मी तुझ्या घरी येतो, तुझ्या मानवगावी येतो, परंतु तुला एक करावं लागेल. तुझ्या गावापर्यंत जाऊच तर मागे बघायचं नाही. मी मागे चालेल आणि तू पुढे चाल. अशा वेळेस बाई पुढे आणि देव पाठीमागे. बाईला सांगितलं होतं पाठीमागं बघायचं नाही, परंतु बाईने काय केलं की खरंच पाठीमागं बघितलं नाही. आणि या जागावर आल्यानंतर बाईने पाठीमागं बघितलं. त्याच ठिकाणी ते बाईची समाज या ठिकाणी याच ठिकाणी त्या भक्ताची समाधी पाठीमागं आहे. आजही आपण त्या समाधीचं दर्शन घेत आहोत. तीच आहे ती एकलिंग तेजाची बाई जिच्या पाठीमागे देव आले. ते देवाच्या जवळच ती समाधी घेऊन थांबलेली ती बाई आहे, तिची समाधी आहे. म्हणून असा चमत्कार या मानूर गावी या नागनाथाचा आणि विरूपाक्ष महाराजांचा गुरुगिरी महाराजांचा या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या सद्भक्त सर्वजण या ठिकाणी जमा होऊन जय घोष करतात. बोला येतात नमः पार्वती पते भाई सब संतान की शाहीराने साज
चढविला शरीराने साज चढविला साज चढविला साज चढविला पुढं चढून काही साजला आज काय करू रात बाबा पुढं चढून काही साजला तिला सुरू चालू केला मुस्कान मारून खावाला काही जगतात रे जातो पोहण्याला काही पोहण्याला रे हरे म्हटल्याबद्दल 10 ते 15 मिनिटं झाले असतील. आमचे शिवानंद स्वामी यांनी गुरुजी बघा भाव गुरुजी यांची सेवा आमच्याकडे 7 दिवस असते बरं का. हा यांनी 200 रुपये बक्षीस दिलंय तर विरूपाक्ष बाबांचा आशीर्वाद असो. अजून एक मी तुम्हाला एक गाणं माझी रत्ना नागनाथ होती या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो आणि तुम्हाला सर्वांना परवानगी देतो. विरूपाक्ष बाबाच्या पुण्यतिथीला जोडीनी घरधनी जाऊ चला आहो डोळे भरून पाहू चला. बाबांच्या पुण्यतिथीला जाऊ चला. यांनी अखंड कष्ट रूप दिले तर भगवंत नागनाथ त्यांच्या संकटात हजर राहील आणि त्यांना आशीर्वाद देईल. त्यांना विरूपाक्ष बाबांचा आशीर्वाद.
त्यांच्या नावाचा जर पोवाडा म्हणलं तर तुम्ही इतकं बक्षीस देऊ शकताय. इतका आशीर्वाद आहे सर्वांना. म्हणून टाळी वाजा एकदा. हा जीवाला बरं 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 वाटत. आता तुम्हाला चान्स द्या, मी खाली बसणार बरं का. आमचे भजनी मंडळाचे अध्यक्ष खराडे ताई यांनी 50 रुपये बक्षीस दिलं. जीवाला बरं 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 वाटत. जय नागनाथ बोलल्यावर